नमस्कार, मी पल्लवी. आपण रोज देवाला अर्पण करतो तीही रंगीबिरंगी सुगंधित फुले. प्रार्थनेला, प्रत्येक क्षणाला सुगंध देतात आणि पूजा संपली की शांतपणे एका कोपऱ्यात ठेवली जातात. आपण त्याला निर्माल्य म्हणतो, पण या फुलांची पवित्रता, त्यांच्यातली भावना, त्यांना स्पर्शलेला भक्तीचा स्पंदन ते अजूनही जिवंत असतं. म्हणूनच ही सुकलेली फुले मी जपून ठेवते, कारण त्यामध्ये देवाच्या चरणी अर्पण झालेलं पुण्य लपलेलं असतं. त्याचा सुगंध अजूनही तसाच मोहक जाणवतो. चला तर मग आता आपण धूप बनवायला घेऊया. ही फुले मी आता मिक्सरला बारीक करून घेणार. नारळाचा कोंडा किंवा शेंडे शक्यतोवर बारीक कट करूनच मिक्सरला घाला. आता मी हे चाळणीने गाळून घेतले आणि हा उरलेला जाडसर फुलांचा भाग आहे, त्याचा ही वापर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. थोडं गाईचं तूप घालून यात आपण चंदन पावडरही टाकू शकता, पण माझ्याकडे ते नसल्यामुळे मी हे काही तूप घेऊन त्यांची बारीक पावडर करून यात ते मिक्स करून घेणार आहे. आता मी यात आवश्यकतेनुसार गुलाबजल मिसळून घेणार आहे, जेणेकरून याचं रूपांतर एका सुंदर पवित्र धूपमध्ये होऊ शकेल. प्रत्येक मिश्रणात एक शांत ऊर्जा जाणवते, जणू देवाची कृपा त्यात मिसळते. मग आता हळूवार हातांनी या धुपाचे छोटे छोटे कोण आकारून घेऊ. प्रत्येक कोण म्हणजे भक्तीचे एक छोटंसं अर्पण. ना केमिकल, ना कृत्रिम सुगंध, फक्त निसर्गाची देणगी आणि मनापासून केलेली श्रद्धा. जेव्हा हा धूप पेटतो, ज्योतीतून उठणारा हलका धूर देवाच्या पायाशी पुन्हा एकदा परत जातो आणि घरभर एक शांत दिव्य वातावरण निर्माण होते. फुलांपासून धूप तयार करणं म्हणजे फक्त कलेचा भाग नाही, देवाला अर्पण झालेलं पवित्रत्व पुन्हा एकदा देवाच्याच घरात परतवण्याचा सुंदर प्रवास आहे. फुलांचा सुगंध, निसर्गाची निर्मळता आणि मनातली भक्ती यातून तयार होतो हा पवित्र धूप. देवाला अर्पण आणि आत्म्याला समाधान. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.